नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज बनवूया गाजर हलवा, तोही अगदी मऊ. कुठलंही दूध न वापरता किंवा कुठलाही खवा न टाकता आपण हा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी 4 ते 5 गाजर किसून घेतले आहे. बदाम, 1 वाटी साखर, वेलची पूड, रवा, मनुका आणि काजू घेतले आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून तूप थोडं तापवून घेऊया. तूप तापले की त्यात आपण गाजराचा किस टाकून घेऊया. गाजराचा किस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झाला की तो 10 ते 15 मिनिटं आपण झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊया. दहा ते 15 मिनिटात गाजर शिजवून येते. तुम्ही बघू शकता आपला किस हा व्यवस्थित प्रकारे आता शिजलेला आहे. चांगल्या प्रकारे हलवून घेऊया, जेणेकरून कुठेही खाली चिटकणार नाही किंवा जळणार नाही. आता गाजराचा कलर चेंज होतोय आणि व्यवस्थित शिजून घेतलेला आहे, त्यामुळे छान चमकतोय. आता 1 ते 1.5 वाटी त्यात साखर टाकून घेऊया. तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आणि साखर टाकून व्यवस्थित परतून घेऊया. चांगल्या प्रकारे मिक्स केले की साखरेला व्यवस्थित पाणी सुटतं. तुम्ही बघू शकता साखरेला चांगल्या प्रकारे पाणी सुटले आहे. आता त्यामध्ये आपण वेलची पूड टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया. त्यानंतर 2 चमचे रवा भाजून टाकूया. रवा हा ऑप्शनल आहे. आणि 5 मिनिटं झाकून ठेवूया. रवा चांगल्या प्रकारे शिजला आहे. आता आपण त्यात बदाम टाकून घेऊया, काजू टाकूयात आणि मनुके टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट यूज करू शकता. आणि व्यवस्थित प्रकारे छान कालवून घेऊया. 10 ते 5 मिनिटं झाकण न ठेवता गॅसवर शिजवू द्या. आणि आपला गाजर हलवा आता रेडी आहे. थँक्यू. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.